नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। उन्हाळा वाढलेला आहे आणि मुलांना सुट्ट्यासुद्धा लागलेल्या आहे, तर म्हणलं चला उन्हाळा स्पेशल हे पौष्टिक असे लाडू झालेच पाहिजे। आणि खास लहान मुलांसाठी शरीराची झीज भरून काढणारे पौष्टिक असे हे गुळ फुटाण्याचे लाडू झटपट होणारे आज आपण बनवणार आहोत। तर चला हे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। तर हे घेतलेले आहे मी फुटाणे, तर हे एक बाउल भरून मी फुटाणे घेतलेले आहेत। याचे आपल्याला आज लाडू बनवायचे आहे आणि मेन म्हणजे गॅसचा सुद्धा वापर करावा लागत नाही, काही नाही, आणि 5 मिनिटात हे लाडू होतात। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायची, त्याची वरची साल आहे या फुटाण्यावरची ती आपल्याला काढून घ्यायची आहे। तर आता हे ताजेच आहे, म्हणजे दुकानातून आणलेले फ्रेश आहे आणि खायला कुरकुरीत असल्यामुळे काय होते, हातावर थोडेसे चुरगाळे, तर याची वरची जी टरकलं आहेत ती लगेच निघतात। तर सगळे अशी आपल्याला काय करायचे आहे, वरची जी साल म्हणजे टरकलं जी आहे ना हातावरती चुरगळून काढून घ्यायची आहेत। आणि जर हे तुम्ही खाऊन बघू शकता, जर हे खायला कुरकुरीत असेल तर ही फुटाणे जे आहे ते तुम्हाला परत गरम करून घ्यायची गरज नाही। जर नरम असेल तर तुम्ही पुन्हा हे साल काढल्यानंतर एक 5 मिनिटं कढईमध्ये गरम करून घ्या। पण हे कुरकुरीत आहे त्यामुळे याला मला कढईमध्ये पुन्हा गरम करायला लागले नाही, काही नाही। तर चला आता फुटाण्याचे लाडू बनवायचे आहे। आता उन्हाळासुद्धा आहे, बऱ्याच वेळा असं होतं की पाणी पिऊन पिऊन पोट भरतं आणि मग जेवायची सुद्धा वासना राहत नाही। आणि मुलाला सुट्टी आहे, मुलेसुद्धा दिवसभर घरी असतात आणि त्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काही हवंच असतं। प्रत्येक वेळी भाजी चपाती बनवण्यापेक्षा हे एकदम छान आहे की आपण लाडू बनवून ठेवले, किंवा याआधी आपण ज्वारीच्या लाह्याचा चिवडासुद्धा पाळलेला आहे। जर बनवून ठेवलं तर मुले हवे तेव्हा खातात आणि चवीलाही छान लागतात। तर पाहू शकतात हे फुटाणे जे आहे अगदी सर्व आपण सोलून घेतलेले आहे, त्याची टरकलं काढून घेतलेली आहे। आता इथे फुटाण्याचे हे लाडू जे बनवायचे आहे त्यासाठी मी गूळ वापरलेला आहे। तर तुम्ही गुळाऐवजी ना खडी साखर सुद्धा वापरू शकता। साखर किंवा पिठी साखर वापरण्याऐवजी फुटाण्याचे लाडू बनवण्यासाठी तुम्ही गूळ वापरा किंवा खडी साखर वापरा, कारण ते शरीराला थंड असतात। काजू बदाम घेतले आणि थोडीशी बी वेलची पावडर घेतली। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचे आहे, आता हे नरम नाही आहे आणि कुरकुरीत त्यामुळे हे भाजून नाही घेणार आहे, पण हे काजू बदाम जे आहे ते थोडेसे आपण काय 2 चमचे तूप टाकूया आणि तूप गरम झाल्यावरती काजू आणि बदाम जे आपण घेतले होते ते आपण इथे भाजून घेणार आहे। छान भाजल्यामुळे काय होते की लाडूमध्ये खायला ते छान लागतात आणि ते खौट वगैरे होत नाही। त्यामुळे कधीही जेव्हा लाडू बनवू कोणत्याही प्रकारचे असो हे थोडेसे तेलात किंवा तुपात भाजून घ्या। तर चला हे मी काय करते की भाजून घेते। तुम्ही सुद्धा कोणी हे गुळ फुटाण्याचे लाडू खाल्लेले आहे कमेंट करून नक्की सांगा। तर पाहू शकता त्या बघा हे भाजून झालेले आहे, छान असं लालसर ब्राऊन कलर आलेला आहे। आता हे आपण काय करूया की काढून घेऊया आणि थोडे थंड झाले की मग आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार, किंवा तुम्ही काप करून सुद्धा बारीक बारीक घालू शकता। तर चला आता सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, मिक्सरचं भांडं घेऊया आणि फुटाणे जे आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। आणि हे बारीक करून घेतानंतर चाळायची वगैरे गरज नाही, थोडंसं रवेदार असेल तरी ही लाडू खायला छान लागतात। ते बघा मस्त आता मी बारीक करून घेतलेलं आहे, तर मी चाळून वगैरे घेणार नाही आहे, त्याची काही गरज लागत नाही। तर अशाच पद्धतीने बाकी सर्व फुटाणे आपण काय करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। तर पाहू शकता हे मी बारीक करून घेतलेले आहे, ते सर्व काढून घेऊया। आता ह्याच भांड्यामध्ये आपण हे काजू बदाम जे आहे हे सुद्धा याची थोडीशी भरड काढून घेऊया। तर हे बघा पाहू शकता काजू बदामची पण आपण पावडर करून घेतली आहे। बघा उन्हाळा आहे आणि मुले काजू बदाम सुद्धा खातले, तर तुम्ही असे लाडूमध्ये जर घातले तर त्यांना समजत पण नाही आणि ते पण आवडीने खातात। आता हा बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी। तर तुम्ही इथे गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुम्हाला जर गोड आवडत असेल तुम्ही 1 वाटी गूळ घ्या। आता हा मी बारीक चिरून घेतलेला आहे। ही आहे वेलची पावडर, 1-1.5 चमचा वेलची आणि सुंठ पावडर होती आणि थोडेसे मनुके। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर अगोदर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जो गूळ आपण चिरून घेतला तर व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे, किंवा तुम्ही फुटाणे बारीक करताना त्यामध्ये थोडासा गूळ घालून जरी बारीक केलं तरी गूळही त्याच्यामध्ये पटकन मिक्स होतो। तर इथे मी चिरून घेतला होता म्हणून मला थोडासा वेळ लागलेला आहे मिक्स करायला, पण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे खाताना असा वेगळा लागत नाही, काही नाही। तर हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, पाहू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तूप, एक 3-4 चमचे मी तूप घातलेलं आहे। तर तूपसुद्धा छान असतं, खायला हाडे मजबूत होतात आणि पौष्टिकसुद्धा असतं, म्हणून थोडंसं तूप घातलेलं आहे। आणि तुपामुळे काय होतं की लाडूला छान असा वाससुद्धा येतो खायला। तर हे मिक्स करून घेऊया। तर हे बघा छान असं व्यवस्थित सर्व मिक्स झालेलं आहे, गूळ तूप व्यवस्थित सर्व असं आता हे मिक्स झालेलं आहे। आता इथे आपल्याला अर्धी वाटी लागणार आहे दूध। दुधामुळे काय होतं की लाडू बांधण्यासाठी आपण इथे दूध वापरलेलं आहे आणि लाडूही छान वळला जातो। तर बऱ्याच जणांना वाटत असेल की दूध वापरल्यामुळे लाडू लवकर खराब होतील, पण हे काही खराब होत नाही। आणि हे लाडू जे आहे आपण जास्त प्रमाणात एवढे काही बनवत नाही, त्यामुळे ना हे 10 ते 15 दिवस तरी हे छान असे टिकतात, किंवा तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता। तर हे चला आता व्यवस्थित असं मळून घेऊया। अगोदर
तर पाहू शकते बघा, छान त्याला फुटाण्यामुळे कलर हे सुंदर असा आलेला आहे बघा. आता हे व्यवस्थित छान असं मळून झालेलं आहे, पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचे छोटे छोटे लाडू वळवून घ्यायचे आहे. तर हे बघा, अगदी जास्त मेहनत लागत नाही, काही नाही, आणि अगदी 5 मिनिटामध्ये हे लाडू वळून तयार होतात. तर चला, जे छोटे छोटे साईजचे आपण हे लाडू वळून घेऊया. उन्हाळ्याची सुट्टी आहे, मुलंसुद्धा घरी आहे आणि त्यांनासुद्धा त्यांचे खेळ इतके असतात की त्यांना भूकसुद्धा लागत असते, पण भाजी चपाती खायलाच ते सुद्धा कंटाळतात. आणि दुपारच्या वेळेस म्हणा किंवा त्यांना भूक लागल्यावर लहान भुकेसाठी तुम्ही हे लाडू जरूर बनवू शकता. आणि गुळ फुटाण्याचे असल्यामुळे हे पौष्टिक आहे आणि याच्यामध्ये आपण गुळ वापरलेला आहे, किंवा तुम्ही खडीसाखर जरी वापरलं तरी गुळ किंवा खडीसाखर हे शरीराला थंडावा देतात. त्यामुळे जास्त जरी उन्हाळा असला तरी हे लाडू खाल्ल्यामुळे त्यांना त्रासही होणार नाही आणि फुटाण्याचे असल्यामुळे पचायला सुद्धा हलके फुलके असते. आणि लहान मुले तर हे लाडू आवडीने खातात. आणि याआधीसुद्धा आपण ज्वारीच्या लहानचा चिवडा बनवला होता, तर त्याची रेसिपीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर सर्व लाडू जे आहेत ना फुटाण्याचे बघू शकता आपण वळून घेतलेले आहे आणि एवढे लाडू आपले तयार झालेले आहे. आणि कलर हे पाहू शकता छान असे आलेले आहे. तर खास लहान मुलांसाठी हे गुळ फुटाण्याचे आपण लाडू बनवलेले आहे. खायला तर पौष्टिकच आहे आणि उन्हाळा स्पेशल म्हणाल तर हे लाडू अगदी छान लागतात. तुम्ही अजून कोणी खाल्ले नसेल तर एकदा बनवा आणि खाऊन पहा, एकदम झटपट होतात आणि चवीलासुद्धा जबरदस्त लागतात. तर चला, अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनल नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि गुळ फुटाण्याचे लाडू कसे झालेले आहे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.